हळदीला रुमाल टाकते वाकून संतोष पाटलांचं नाव घेते तुमचं मान राखते एवढं देते. श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज हळदी कुंकू स्पेशल ब्लॉग होणार आहे, तर स्किप न करता पूर्ण बघा. खूप छान असे उखाणे तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. आणि चला बघा आपलं डेकोरेशन किती छान झालेलं आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. हळदी कुंकू करायचं आहे, तर खूप सारा पसारा आहे. आलाय मी आता इथं रांगोळीसाठी ना अजून आयडिया चालू आहे. तर बघा एवढा सगळा पसारा आहे. आरूचं चालू आहे मोबाईल बघायचं काम. आणि इथं चिठ्ठ्या वगैरे करून ठेवलेल्या आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा की कसा काय जो आहे तो आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम होणार आहे ते. तर बघा इथं राधिकाची तयारी चाललेली आहे. आणि इथे ना बस नंतर काढ. वरून नाही लागत का आम्हाला? चिपकलं का? हटलं नाही ढिला लावते थोडं. तर बघा इथं मस्त अशी ना म्हटलं डेकोरेशनसाठी आपण जी आहे ती रांगोळी काढायला घेतलेली होती. तर इथं जे सुगड पूजन आपण केलेलं होतं ते सुगडे वगैरे होते. तर खरंच मला ना एखादा सणवार असेल ना तर असं डेकोरेशन करायला असं म्हणजे खूप आवडतं. पण कसं आहे ना आमच्या गावाकडे एवढं काही म्हणजे जे आहे ना ते चालत नाही. त्याच्यामुळं मी खूप काही प्लॅनिंग करते, पण बाकीचा मला जो सपोर्ट आहे ना तो भेटत नाही. म्हणजे बाकीचे जे लेडीज आहेत त्यातले काहीतरी बोटावर मोजणे इतपत जे आहे ना त्या म्हणजे सपोर्ट करतात. मग बाकीच्यांना आवडत नाही, तर त्याच्यामुळे जास्त काही फोर्स करता येत नाही. नाहीतर खरंच आहे ना हळदी कुंकू आहे ना म्हणजे एक कामं आमच्याकडे शेतीचे कामं भरपूर असतात तेही मला मान्य आहे. पण कधीतरी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आपल्याला ज्यातून आनंद भेटतो ना तेही काहीतरी केलं पाहिजे. आणि हा सुवासिनींचा सोहळा आहे तर हा खरंच साजरा म्हणजे खूप छान केला पाहिजे असं मला तरी वाटतं. म्हणजे पहिले तर काय असं काही नव्हतं, पण आता आहे ना तर आहे ते जगून घ्या. काय माहिती पुढचे दिवस कसे असतील, किंवा मागं जे दिवस आपण काढलेले आहेत तेच आठवून किंवा पुढं जे येणार आहे त्याचा विचार करून घालवण्यापेक्षा आहे ते दिवस आनंदात घालवणं हे मला तरी वाटतं. आणि बघा इथं मस्त अशी ना मी छान अशी काही राधिकांनी पण मदत केली होती. मी माझ्याच्या येणे एकटं काय एवढं शक्य होत नाही. तर खरंच घरात मुली पाहिजे. मुली असल्यानं तरच सणवार हा जो आहे ना तो सणवारासारखा वाटतो. बऱ्यापैकी तिची आता मला आहे ना प्रत्येक कामात मदत व्हायला लागलेली आहे. डेकोरेशन असेल, हे असेल. आणि त्याही आता माझं बघून बघून भरपूर काही गोष्टी शिकायला लागलेल्या आहे. जसं शालेय ज्ञान आयुष्यात महत्त्वाचं असतं ना, तसं माझ्या तरी मते हे घरातीलही असे छोटे मोठे कामं मुलींना आले पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. आणि ते मी ना त्यांना म्हणजे असं कसं आपण आपली जी पिढी होती ना, आपल्याला आपल्या आईवडिलांनी ना म्हणजे जी 90ची पिढी होती, तर
त्यांनी कधीच आपल्याला सांगितलं नाही की हे असं असं करावं लागतं. आपण त्यांचं बघून बघून शिकलेलो आहे. तसंच आत्ताच्या पिढीला आपण शिकवायला जातो, तर शिकवायची गरज नाही. आपण जे करतो ना त्याचं ते अनुकरण बरोबर करतात. त्याच्यामुळे शिकवण्यापेक्षा ना आपण करत राहण्याची गरज जास्त आहे. ते बरोबरच करत म्हणजे आपलं बघून बघून शिकणार आहे. तर इथं मस्त अशी आपली रांगोळी झाल्यानंतर मला आहे ना आमंत्रण वगैरे द्यायला जायचं होतं. तर मी जास्त शक्यतो आहे ना फोनवरतीच जे आहे ते हळदी कुंकवाला बायकांना बोलवलं होतं. त्यातल्या काही आल्या होत्या, काही नव्हत्या आल्या. तर आता ज्या आलेल्या नाही आहे त्यांचं आता नंतर मी करणारच आहे. आता कारण आहे ना यावेळेस आहे ना थोड्याच जो कालावधी आहे ना तो होता हळदी कुंकू साठी रथसप्तमीचा फक्त रविवारपर्यंतच होता. त्याच्यामुळं ना एका दिवशी 2-2, 3-3 जणांचे इथं म्हणजे जे हळदी कुंकू आहेत ते होतं. त्याच्यामुळं कसं घरचा स्वयंपाक वगैरे असतो. तयारी झालेली आहे त्याच्यामुळे आपली बायकांना हळदी घाई कुंकवाची. असते. आता बायकांना बोलवायला जायचंय, तर चला आता बोलवायला जाऊ. आपली आरू पण रेडी झालेली आहे. तर चला आता आहे ना आमंत्रण जे आहे ते द्यायला जाऊ आपण. अशी मी आहे ना इथं म्हणजे सजावट केलेली आहे, मला जशी जमेल तशी. तर बघा छान असं आहे ना इथं मी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि इथं या चीट वगैरे करून ठेवलेले आहे. इकडं म्हणजे सगळं राधिकाने केलेलं आहे बरं का. आणि इथं बघा तिळगुळ ठेवलेला आहे. तर मस्त अशी ना ही पूर्ण डेकोरेट म्हणजे काही आयडिया माझी होती, काही राधिकाची होती. म्हणजे मुलींचं असं असल्या की असा फरक पडतो. पानाच्या वस्तू ठेवलेल्या आहे. एका साईडला ठेव ना ते काढली. इथं पतंग वगैरे ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर ही बघा अशी जी खाली मी ना सारवण जे आहे ना म्हणजे सारून देणं सकाळीचंच काढलं होतं. ते सुकलं होतं मस्त अशी. तिथं पण छोटीशी नॉर्मल अशी रांगोळी काढून घेतली होती. वेलकमचा ई राहिला होता तो राधिकाने नंतर टाकून घेतला. अक्षर काय एवढं आपल्या बऱ्यापैकी आहे, जास्त काही चांगलं नाही आहे. जसं जमेल तसं काढलं. आणि बघा इथं मस्त असे ना जे लक्ष्मीचे पावलं आहे ते काढून घेतलेले होते. इथे छोटीशी तुळशीपाशी रांगोळी काढली होती. मस्त वरती पतंग इथं मी माळा वगैरे लावले होते नंतर संध्याकाळच्या वेळेस. तर ज्यांना ज्यांना घाई होती ना ते अशी पटपट येऊन गेले होते. मी जे जसं येईल तसं ॲडजस्ट करत होते. कारण प्रत्येक गोष्ट म्हणजे हाऊस काय म्हणते हाऊस बडी आणि हाताखाली मदतीला थोडेच जण होते. तसं झालं माझं. तर इथं रीलसाठी ना मी छान असं आहे ना ज्या ताईन त्या माझ्या गृहिणी येणार होत्या, माझ्या मैत्रिणी येणार होत्या, त्यांना मस्त असं दरवाजातच हळदी कुंकू लावून घेतलं होतं. ह्यावेळेस थोडंसं वेगळं करायचं होतं पण फुलं वगैरे काय भेटले नाही. आणि जसं जमेल तसं एक आठवण म्हणून फक्त बस. मी आता 2 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी पण केलं होतं ना, ते तुम्हाला आहे ना रील्स नक्की चॅनलवरती बघायला भेटेल. तर त्यावेळेसचा चेंज आत्ताचा चेंज म्हणजे भरपूर काही असतं. आणि आपलेच व्हिडिओ आपल्याला बघायला ना नंतर थोडे दिवस झाल्यानंतर आहे ना अजूनच आपल्याला आवडतं. आणि एक मेमरी म्हणून बरं का, मी याच्यात काय लाखो रुपये कमवते असं काही नाही आहे, पण मला एक हाऊस म्हणून. तर म्हणजे काही नाही वाटतं की मला काम नाही बुवा म्हणून मग मी असं काहीतरी कमी करते. पण मला खरंच आवडतं एक मेमरी म्हणून एक काहीतरी. आणि मला अशी माणसं जपायला असं घोळक्यात राहायला खूप आवडतं. पण का कुणास ठाऊक माझ्याकडनं आहे ना माणसं लवकर तुटले जातात, काय कुणास ठाऊक. मी कितीही ठरवलं की कोणाचं मन दुखवायचं नाही, काही नाही, तरी कधी-कधी काही चूक नसतानाही माझ्या म्हणजे जे आहे ते माणसं असे दुरावले जातात. पण काय करणार आहे आता. काही ठिकाणी लढावं लागतं, काही ठिकाणी गप्प बसावं लागतं. सीता सीता वाहन घे, रामाचं नाव सांगून दे. काय तू काय सांगा ना. नाव सांगू दे. आता बाबूचं नाव तुम्हाला सांगा. आले थांब. भाऊ थांबा 1 मिनिट. उंबरीच्या झाडाखाली दत्त घेतो विसावा आम्हाला पाटलांसारखा पती जन्मोजन्मी असा. मग येतं तरी तुम्हाला हिंदू तेच रामाचं नाव सांगून दे. महादेवाच्या पिंडीला बेलवाचे वापरून मच्छिंद्ररावाचं नाव घेते तुमचं मन राखून. तुम्हाला सीता सीता वाहन घे, रामाचं नाव सांगून दे. महादेवाच्या पिंडीवर रुमाल टाकते विणून संपत पाटलांचं नाव घेते तुमची विनंती म्हणून. थँक्यू. सीता सीता वाहन घे, रामाचं नाव सांगून दे. पेरू देते कापून संत्रीची काढते छान राजू पाटलांचं नाव घेते कुंकू लावते लाल. ओके तुम्हाला काय मॅडम. गाईची प्लेट
आज आहे हळदी कुंकू, त्यात पडला मोती, निलेशराव माझे पती, सांग भाग्य किती. तुला काय सीता सीता वाण घे रामाचं नाव सांगून दे. नाव घ्यावं लागेल. हळद लावते, कुंकू लावते, वाण घेते, घोळा किशोररावांचं नाव घेते, सवासिनीच्या वेळेस. तुला 5 मिनिटं काय तुला दिली ना नाही दिली आता बघ सीता सीता वाण घे रामाचं नाव सांगून दे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, महेशरावांचं नाव घेते, काहीही बोला. और बापरे फोटो काढ गजरा किती कॅमेरा नाही काय काय करते तुम्ही एवढं मी डेकोरेशन केलं पण काय आता लांबायची गरजच नाही ठेवली. आठवतं जनबाई महादेवच्या पिंडीवर बेलबत्ती वाकून मनोजरावांचं नाव घेते, तुमचं मान राखून घेते. सीता सीता वाण घे रामाचं नाव सांगून दे. तोंडव नाही ना मला वाटावं लागेल. त्याच्यात माईक धरलंय त्याच्यामुळे काही आठवत नाही. पालन केले पित्याने विजयरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. आता आम्हाला देखो सीता सीता वाण घे रामाचं नाव सांगून दे मला. राजरावांचं नाव घेते, हळदी कुंकू आहे आज. तू घे ना रुमाल टाकते वाकून संतोष पाटलांचं नाव घेते, तुमचं मान तू अँगल का बदलू राहील का? सीता सीता वाण घे रामाचं नाव सांगून दे. अर्जुनाच्या रथाला श्रीकृष्ण सारथी, बापूसाहेब माझे जन्मजन्मींचे साथी. अरे बाप बाया माझ्या हळदी कुंकाच्या दिवशी ओटी भरायला लागत होती एवढी तात्या. आमच्या प्रिन्सिपलला मी त्यांना म्हटलं मला हळदी कुंकू येणार मला लवकर जाऊ त्यामुळे ओटी भरा म्हणे